सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। आता पुण्यात्म्यांनो, आपण वाचत आहात आपल्या सद्ग्रंथांना तुम्ही स्वतः। आपण जे 3ऱ्या स्कंदामध्ये आणि पृष्ठ नंबर 125 मध्ये वाचलं, ब्रह्माजी म्हणतायत की मी जेव्हा दुर्गेला विचारलं, माता जगदंबिकेला, की वेदात लिहिलं आहे की एकमेव द्वितीय असे ब्रह्म, अद्वितीयम, ज्याच्यासारखा दुसरा कोणीच असू शकत नाही, तो ब्रह्मच सगळं आहे। ते उपनिषद आणि तुम्ही जे म्हणत आहात की मीच सर्व आहे, मीच सृष्टीची रचना करणारी आहे, माझ्याशिवाय कोणीही नाहीये, तर मग ह्या वेदवाक्यांना खोटं तर नाही म्हणतायत। आमचा अनुभव सांगतो की परमात्मा निराकार आहे आणि वेद म्हणतायत की तो साकार आहे, तर मग आमचे अनुभव आणि यथार्थमध्ये खूप विरोध आहे। तर काय तो ब्रह्म तुम्हीच आहात की दुसरा कोणी आहे? ब्रह्माजींनी विचारलं। आता दुर्गा तर आधी फसवते त्यांना की त्या ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नाहीये, तो आणि मी एक, आमच्या दोघांमधला सूक्ष्म भेद जो कोणी जाणतो तो परमपुरुष आहे, विद्वान पुरुष आहे, तत्वदर्शी आहे। आता पुढे पहा, पृष्ठ 129 वर बिलकुल स्पष्ट होतं। पहा, आपण 3रा स्कंद वाचत आहोत, संक्षिप्त देवी भागवतचा, पृष्ठ नंबर 129 वर पहा। इथे ह्या सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे। ही देवी म्हणतीये, दुर्गा म्हणतीये। इथं देवीचं प्रवचन चालू आहे। देवी म्हणाली, हे देवी सांगतीये, हे 129 पानावर, हा सृष्टीचा क्रम मी संक्षिप्त रूपात तुला सांगितला आहे। महानुभाव देवतांनो, ब्रह्मा, शिव आणि विष्णूला दुर्गा म्हणतीये, आता माझं कार्य सिद्ध करण्यासाठी विमानात बसून तुम्ही लवकर या, लगेच या, जा। कोणतंही कठीण कार्य उपस्थित झालं तर तुम्ही माझं स्मरण कराल तर मी समोर येईन। देवतांनो, माझं आणि सनातन परमात्म्याचं ध्यान तुम्ही नेहमी करत राहिलं पाहिजे। आता इथं हे 2 झाले। तेव्हा तर म्हणत होती की मीच सर्व काही आहे, आणि आता दुर्गा इथं म्हणते की ब्रह्मलाच सनातन परमात्मा म्हणत आहे। आम्हा दोघांचं आले 2। आमच्या दोघांचं स्मरण करत राहिलात तर तुमचं कार्य सिद्ध व्हायला किंचित मात्र शंका नाही। ब्रह्माजी म्हणतात, अशा प्रकारे सांगून भगवती जगदंबिकेनं आमची पाठवणी केली। त्यांनी शुद्ध आचरणवाल्या शक्तींमधून भगवान विष्णूंसाठी लक्ष्मीला, शंकर देवांसाठी महाकालीला आणि माझ्यासाठी महासरस्वतीला पत्नी बनण्याची आज्ञा दिली। आता त्या स्थानातून आम्ही निघालो आणि दुसऱ्या स्थानावर आमची पुरुष रूपात प्रतिष्ठापना झाली। आपल्याला ह्या दासाने परमेश्वर कबीरांद्वारे रचलेली सृष्टी आणि ह्या साऱ्या ब्रह्मांडाची रचना केव्हा आणि कशी कशी झाली ह्या साऱ्या गोष्टी सांगितल्या। ह्या दासाने आपल्याला मौखिक ऐकवलं होतं, शाब्दिक ऐकवलं होतं, आणि आज या सद्ग्रंथांनी आपल्या शास्त्राने प्रमाणित केलं की 600 वर्षांपूर्वी परमेश्वर कबीरांनी आपल्याला जे ज्ञान दिलं होतं ते आजही आमच्या सद्ग्रंथात विद्यमान आहे। आणि हे नकली गुरु, आचार्य, ढोंगी, वेदज्ञानहीन, शास्त्रांच्या ज्ञानापासून हीन आहे, आणि हे म्हणतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत। आता ही तर संकल्पना स्पष्ट झाली दुर्गेची की दुर्गा यांची माता आहे, फायनल झालं, आणि तिघांचा विवाह केला दुर्गाने,
आपलीच 3 रूपं करून ती स्वतःच म्हणते की मी एकाची अनेक होऊ शकते. आणि 3 रूपं धारण करून तिने तिन्ही पुत्रांचा विवाह करून दिला. आता समस्या राहिली की यांचा पिता कोण आहे ह्या संकल्पनेला स्पष्ट करूया. ह्या रहस्याला, ह्या शंकेचं समाधान जे आहे शिवपुराण करेल. आता आपल्याला वाचून दाखवतो हे पवित्र शास्त्र, जे हे नकली हिंदू धर्माचे नकली गुरु आजपर्यंत ना वाचू शकले ना समजू शकले. यांना केवळ संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, तत्वज्ञान नव्हतं. आणि आपण यांना मानत राहिलो की हे संस्कृत भाषा जाणणारे ऋषी, महर्षी, ब्राह्मण आहेत आणि यांनी वेद आणि पुराणांना नीट वाचलं असेल, यांनी योग्य सांगितलं असेल आम्हाला. आणि कबीर देवजी, कबीर साहेबजी मानव रूपात, विणकर रूपात 600 वर्षांपूर्वी बनारसमध्ये आले होते. ते सांगत होते की हे खोटे सांगतायत सगळे, हे सद्ग्रंथांशी परिचित नाहीत, हे परमात्म्याच्या भाषेशी परिचित नाहीत. तर त्यावेळी आपला विश्वास बसला नाही, कारण हे खोटे गुरु आचार्य म्हणत होते की कबीर तर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा जाणत नाही, हा तर खोटे बोलतोय. ब्रह्मा विष्णू महेश यांच्याविषयी, यांचा जन्ममृत्यू सांगतो, यांच्या मातापितांविषयी सांगतो. कबीरजी खोटं बोलतायत. कबीर परमेश्वरांनी आपला प्रिय आत्मा धरमदासजींना सांगितलं होतं की धरमदास, कलियुगाची जेव्हा 5505 वर्ष संपतील तेव्हा माझी ही गोष्ट खरी होईल जी मी आज तुला सांगतोय. काय? अब मैं तुमसे कहूँ चताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. जे आज मी तुला सांगतो आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची माता दुर्गा आहे आणि पिता ज्योतिनिरंजन आहे. हा काल क्षरपुरुष आहे. हे माझं जे वचन आहे, आजपासून कलियुगाची 5505 वर्ष संपतील तेव्हा हे खरं ठरेल. आता आज जो कलियुगाचा काळ आहे, कलियुगाची आज ही वेळ आली आहे. 5500 जे होतील ते सन 2000 मध्ये होतात. इसवी सन पूर्व. तुम्हाला प्रमाण देतो याचं. तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करतो की वर्तमानात कलियुगाचं 5500 वर्ष चालू आहे. 5511 चालू आहे असं समजा आज. आणि याच्या 5 वर्ष आधी म्हणजे सन 2000 मध्ये 5505 वर्ष होतात. तुम्हाला पुरावा देतो. हे पहा, एक हे हिमालय तीर्थ आहे. या पुस्तकाचं नाव आहे हिमालय तीर्थ. आणि हे शंकराचार्य यांच्या परंपरेनं प्रकाशित केलंय. हिमालय तीर्थ. J.P. नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी, श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, ट्रेक्स अँड टूर्स कलकत्ता इथून. याचं पहिलं प्रकाशन 2009 मध्ये झालंय. प्रकाशक आहेत रणजू चक्रवर्ती. हे असं पहा. मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस कलकत्ता. आता याच्या पृष्ठ नंबर 42 वर आपल्याला दाखवतो. पान नंबर 42. पुस्तक आहे हिमालय तीर्थ. आणि इथं पहा, शंकराचार्यांचं विवरण आहे. आदी केदारेश्वरांसमोर शंकराचार्यजींची दिव्य संगमरवरी शिवरहस्यानुसार एक पुस्तक आहे. शिवरहस्य संस्कृतमध्ये, त्यातून हे घेतलंय. 3सहस्रे वर्षाणाम शंकरो यती. अर्थात कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या
मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपात आविर्भूत होतील. म्हणजे शंकर भगवान हेच आदी शंकराचार्यांच्या रूपामध्ये कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतावर विजय प्राप्त करण्यासाठी शंकर यतीच्या रूपामध्ये आविर्भूत होतील शंकराचार्यांच्या दर्शनानंतर, असं पुढं लिहिलं आहे. आता आम्ही दुसरं आपल्याला दाखवतो. आता यावरून सिद्ध होतं की कलियुगाची 3000 वर्ष संपतील तेव्हा आदी शंकराचार्यांचा जन्म होईल. आता हे दुसरं पुस्तक याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे की ख्रिस्ताच्या 508 वर्ष आधी, ख्रिस्तांच्या 508 वर्ष आधी शंकराचार्यांचा जन्म झाला. आता पहा, हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. हे आहेत आदी शंकराचार्यजी आणि हे आहेत आत्ताच्या वर्तमानातले श्री स्वरूपानंदजी. शंकराचार्य हे 2 पीठांचे शंकराचार्य आहेत. दोन्हींचं स्वामित्व यांच्याकडे आहे. हे पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. आणि इथे पहा, जानेवारी 2007 मध्ये छापलंय. संरक्षक आहेत अनंत श्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर. हे दोन्हीचे स्वामी आहेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. संपादक, लेखक आणि संकलक आहेत विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडळ, दिल्ली. प्रेरणास्त्रोत हे आहेत, मुद्रक हे आहेत फाईन प्रिंट अँड पॅक्स. परामर्श व सहयोग यांचा आहे. प्रकाशक आहेत अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडळ, 1/3234 गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोली रोड, शहादरा, दिल्ली. आता यातलं पृष्ठ नंबर 11 तुम्हाला दाखवतो. आदी शंकराचार्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा जन्म चर्मराती आस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावामध्ये धर्मनिष्ठ नंबूद्री वैश्य शैव ब्राह्मण श्री शिवगुरू व धर्मपरायण सुभद्रा यांच्या घरात झाला. श्री शिवगुरू तैत्तरीय शाखेचे यजुर्वेदी होते, जे आदी शंकराचार्यांचे वडील होते. शंकराचार्यांचा जन्म भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरु परंपरेतील मठांच्या मतानुसार त्यांचा अवतार काळ इसवी सन पूर्व 508 मानला गेला आहे. 476 साल मानला आहे. 476चा अर्थ असा आहे 32 वर्षांचं वय असताना त्यांचा देहांत झाला. आता याच्यातून 32 वजा केले तर एवढेच येतात 476, म्हणजे 508 वर्षांपूर्वी. इथे यांनी अंदाजाने म्हटलंय की साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. कुठे? आणि यावरून हे सिद्ध होतं की इसवी सन पूर्व 508 वर्ष हे 2007 मध्ये लिहिलं आहे. जर इसवी सन 2000 असं आपण धरलं तर तेव्हापासून 508 वर्ष आधी, म्हणजे 2000च्या 2508 वर्ष आधी, म्हणजे मी त्यात 3000 मिळवले तर 5508 वर्ष झाली. आणि 1994 पासून या दासाने ही नामदानाची आज्ञा झाली. सन 2000 मध्ये कृपा झाली, परमात्म्याने दया केली, हे सद्ग्रंथ पाहिले. 2000 नंतर या सद्ग्रंथांना, जे आपले सद्ग्रंथ आहेत, यांना पाहून दासाने पुस्तकाची रचना केली, परिभाषा प्रभू की. मग परमेश्वर का सार संदेश
आणि गहरी नजर गीता में म्हणजे भगवद्गीतेचा यथार्थ अनुवाद केला. तर परमात्म्याने सांगितलं होतं की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील त्यावेळी मी ह्या आज सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होतील धर्मदास. काय सांगितलं होतं परमात्म्याने की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत, त्यांना जन्ममृत्यू आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता ज्योती निरंजन क्षरपुरुष हे काल आहेत आणि यांची माता ही देवी दुर्गा आहे. पण त्यावेळी कोणीही मान्य केलं नाही. 600 वर्षांपूर्वी सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा हेच ज्ञान देत राहिले. पण या नकली गुरूंनी, या हट्टी आचार्यांनी हे परमात्म्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. परमात्मा कबीर म्हणत असत, ये दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. पहा कसे वेडे झाले आहेत नकली गुरूंच्या नादाने. त्यांच्या दंतकथांना खरं समजतायत आणि आम्ही जे सत्य सांगतोय त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. तर यासाठीच परमात्म्याने एक वेळ निवडली होती की ज्यावेळी कलियुग येईल त्यावेळी सर्व जनतेला उपदेश करू. आणि श्रद्धाळू लोक जेव्हा शिक्षित होतील तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी सद्ग्रंथांचं वाचन करतील आणि धन्य होतील. आम्हाला परमात्मा हवा आहे आणि आपण या सर्व सद्ग्रंथांना, पवित्र 4 वेदांना, पवित्र 18 पुराणांना आणि पवित्र श्रीमद भगवद्गीतेला सत्य मानत आलो आहोत आणि सत्य मानत आहोत. त्यामध्ये जे लिहिलंय त्याचा आपण आज स्वीकार केला पाहिजे. हे लोकवेद सांगणाऱ्या आचार्यांपासून, गुरूंपासून आपण दूर राहिलं पाहिजे. यातच आमचं शहाणपण आहे. आणि परमेश्वर कबीरजी म्हणतात, जान बूझ साची तजय और करे झूठ ते ने, ताकि संगत हे प्रभु सोपन में बिना दे. एवढी प्रमाण देऊन सुद्धा या भोंदूंना ते सोडत नाहीत, सत्य स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी म्हटलं आहे, जान बूझ साची तजय और करे झूठ ते ने, ताकि संगत हे प्रभु सोपन में बिना दे. त्यांची संगत नको म्हणजे दूरच बरं, जे एवढे पुरावे पाहूनही मान्य करत नाहीत. ह्या आदि शंकराचार्यांनी सुद्धा, ह्या शंकराचार्यांनाही ब्रह्मा विष्णू महेश यांची खरी स्थिती माहीत नाहीये. त्यांना अजरामर म्हणतायत ते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजींनी सांगितलंय, एक ना भूला दो ना भूली, ये भूले सब संसारी. आता आपण पुढे जाऊया. आता श्री ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पित्याबाबत स्पष्ट करायचंय. आता त्यांचं चरित्र मी तुम्हाला शिवपुराणात दाखवतो. हे पहा, शिवपुराण, संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोटा टाइप, केवल हिंदी. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलंय. संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोठा टाइप, केवल हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. आता इथून सुरू करूयात. ही रुद्रसंहिता 98 पानापासून सुरू करूयात. संक्षिप्त शिवपुराण. हा रुद्रसंहितेचा 5वा अध्याय इथं संपतोय. आपला पुत्र नारदाचं ते बोलणं ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथं असं म्हणाले. आता रुद्रसंहितेचा 6वा अध्याय आपण वाचूया. ब्रह्माजींनी म्हटलं, ब्रह्मन, देव शिरोमणी, तुम्ही नेहमी सर्व जगावर उपकार करत असता. लोकांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. ज्यावेळी सर्व चराचर जग नष्ट झालं होतं, सर्वत्र फक्त अंधकारच अंधकार पसरला होता. सूर्य आणि चंद्रही दिसत नव्हते, अन्य ग्रह आणि नक्षत्रही दिसत नव्हती, दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल यांचंही अस्तित्व नव्हतं. तेव्हा तत्सत ब्रह्म ह्या श्रुतीमध्ये जे सत्य सांगितलं आहे तेच एकमेव सत्य होतं
आता पृष्ठ 100 संक्षिप्त शिवपुराण रुद्रसंहिता आपण वाचतोय. ज्या परब्रह्माविषयी ज्ञान व अज्ञानाने पूर्ण उक्तींद्वारे अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर दुसरी इच्छा प्रकट केली. त्याच्या अंतरात एकापासून अनेक होण्याचा संकल्प उमटला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने स्वतःसाठी मूर्तीची कल्पना केली. जे मूर्तिरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती भगवान सदाशिव आहे. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती. आता लक्षात घ्या, ही कोण आहे? ही दुर्गा आहे, जी कालच्या शरीरापासून बाहेर निघाली. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने, सदाशिव कोण आहे? तो काल आहे. आपला विग्रह म्हणजे शरीरातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, हे ब्रह्म सांगतायत. आता परमेश्वर कबीरजींनी सांगितलं आहे की काळाने दुर्गाला खाल्लं होतं, त्याच्या पोटातून परमेश्वर कबीरजींनी तिला बाहेर काढलं. इथं यांची मिळती जुळती गोष्ट आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी ब्रह्माजींना हे ज्ञान दिलं होतं आणि ब्रह्माजींनी आपला अनुभव आणि कबीरजींचं सांगणं यातून या गोष्टीला पूर्णत्व दिलं. त्यावेळी एकटं राहून स्वेच्छेनं विहार करणाऱ्या त्या सदाशिवानं आपल्यापासून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी त्याच्या शरीरापासून कधीही वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान, प्रकृती, गुणवती, माया, बुद्धितत्वाची जननी व विकाररहित सांगितलं आहे. त्याच शक्तीला अंबिका म्हटलं आहे. तिलाच प्रकृती. हे लक्षात ठेवा की दुर्गेला प्रकृती असंही म्हणतात. सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी, तिन्ही देवांची माता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची जननी दुर्गेला म्हणतात. त्रिदेव जननी, नित्या आणि मूळ कारण असंही म्हणतात. सदाशिवाने निर्मिलेल्या या शक्तीचे 8 हात आहेत. समजलं का? ह्या दुर्गेविषयी सगळं. नाना प्रकारची आभूषणं तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची शस्त्रास्त्र धारण करते. स्पष्ट झालं? एकटी असूनही ती मायेच्या योगाने अनेक होते. तिनेच 3 रूपं धारण केली होती: सावित्री, लक्ष्मी आणि उमा, ज्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी विवाह केला होता. एकटी असूनही ती मायेच्या संयोगाने अनेक होते. ते जे सदाशिव आहेत, ही क्षरपुरुषाबद्दल माहिती दिली आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पित्याविषयी. त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता पहा, 101 पानावर रुद्रसंहितेचा आपण 6वा अध्याय वाचतोय. ते आपल्या पूर्ण शरीरावर भस्म लावतात. त्या कालरूपी ब्रह्मने, याला काल म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा किंवा ज्योतिनिरंजन म्हणा, ह्या कालरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीबरोबर, नाथ नाही शक्तीबरोबर म्हणजे दुर्गाबरोबर शिवलोक नावाच्या क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाणाचं किंवा मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ते प्रियकर प्रेयसी रूपातील शिवशक्ती आहे. प्रियकर प्रेयसी रूपातील म्हणजे पती आणि पत्नी रूपातील. दुर्गा आणि हा कालरूपी ब्रह्म म्हणा किंवा सदाशिव म्हणा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा पिता. दुर्गा आणि काल जे परमानंद स्वरूप आहेत, ते त्या मनोरम क्षेत्रात नेहमी निवास करतात. शिव आणि शिवाने, शिव म्हणजे कालरूपी ब्रह्म, कारण तो शिवाचे रूपही धारण करतो आपल्या पुत्राप्रमाणे, कारण आपल्या खऱ्या रूपात तो कधी कुणासमोर येत नाही. शिव म्हणजेच काल. ह्या कालरूपी ब्रह्मने, शिव आणि शिवाने, काल आणि दुर्गाने प्रलय काळातही या क्षेत्राला
आपल्या सानिध्यापासून मुक्त केलं नाही. देवर्षे, ब्रह्माजी म्हणतायत नारदाला, एकदा त्या आनंदवनात रमलेले असताना शिवा आणि शिवेच्या मनात, काल आणि दुर्गाच्या मनात, दुर्गा आणि कालच्या मनात, क्षरपुरुषाच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की दुसऱ्या एखाद्या पुरुषाची निर्मिती केली पाहिजे, म्हणजे बाळाची निर्मिती केली पाहिजे, ज्याच्यावर ही सृष्टी चालवण्याचा मोठा भार टाकून आपण दोघं केवळ काशीला राहून इच्छेनुसार राहावं आणि निर्वाण प्राप्त करावं, असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने ह्या कालरूपी ब्रह्मने दुर्गाबरोबर क्रीडा केली. आपल्या वाम बाजूच्या 10व्या अंगावर अमृतसिंचन केलं, पतिपत्नी व्यवहार केला. मग तिथून एक पुरुष प्रकट झाला, एका पुत्राची निर्मिती झाली. पहा, 102 पानावर 102 पानावर संक्षिप्त शिवपुराण आपण वाचतोय. आता इथे जो पुत्र उत्पन्न झाला त्याला कालरूपी ब्रह्मने म्हणजे शिवा म्हणाला, वत्स, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू असं नाव प्रसिद्ध होईल. आता दुर्गा आणि कालपासून जो पुत्र झाला त्याचं नाव विष्णू ठेवलं. हा आपण 6वा अध्याय वाचला रुद्रसंहितेचा. पुण्यात्म्यांनो, हे आपले तेच सद्ग्रंथ आहेत ज्यांना आधार मानून आपण हे ज्ञान प्राप्त केलं. हे आचार्य, ब्राह्मण, गुरु आपल्याला हे सांगत असत की शिवपुराणात असं लिहिलं आहे म्हणून आम्ही हे सांगत आहोत, विष्णू पुराणात असं लिहिलं आहे, देवी पुराणात असं लिहिलं आहे. तेव्हा असं वाटत असे की हे ज्या दंतकथा सांगत आहेत तर तसंच लिहिलं असेल, त्यांना संस्कृतचं ज्ञान होतं. आज हे सद्ग्रंथ त्या लोकवेदांच्या विपरीत माहिती देत आहेत. आता यातून स्पष्ट झालं, कालरूपी ब्रह्म सरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, काळ म्हणा किंवा त्याला सदाशिव म्हणा, हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आणि दुर्गा म्हणा, प्रकृती म्हणा आणि ही यांची माता आहे. ह्या दोघांच्या संयोगाने श्री विष्णूची उत्पत्ती झाली. हे आपलं शिवपुराण स्पष्ट करतंय. आणि रुद्रसंहितेचा 6वा अध्याय. आता आपल्या 7व्या अध्यायात ब्रह्मा म्हणतायत की माझी उत्पत्ती ही अशीच झाली, दुर्गा आणि काल या दोघांनी मिळून केली. हे पहा, ही रुद्रसंहिता आहे आणि हा आपला 6वा अध्याय. इथपर्यंत वाचला. आता 7वा पाहूया. 103 पानावर आहोत. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे, ब्रह्माजी म्हणतात नारदाला, देवर्षे, त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवाने पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून म्हणजे जशी विष्णूची निर्मिती केली, मला आपल्या उजव्या अंगापासून उत्पन्न केलं. त्या महेश्वराने तत्काळ मला आपल्या मायेनं मोहित करून नारायण भगवंताच्या नाभिकमलात ठेवलं आणि लीलापूर्वक मला तिथून प्रकट केलं. अशा प्रकारे त्या कमळापासून पुत्राच्या रूपात माझा हिरण्यगर्भाचा जन्म झाला. आता पुण्यात्म्यांनो, इथं अनुवाद करणारा जरा विचलित झाला आहे. त्याने विचार केला की आता शिवापासूनच शिवाची उत्पत्ती कशी लिहू, कारण अनुवाद करणाराही तत्वज्ञान जाणणारा नव्हता. पण म्हणतात ना, सत्य लपून राहत नाही. चोर चुरावे तुंबड़ी गाड्डे पानी में, वो गाड्डे व ऊपर आवे न सच्चाई छानी ना. आता पहा, याच रुद्रसंहितेत जी आपण वाचतोय, श्री शिवपुराणात याचा पुरावा दाखवतो मी. ही आता रुद्रसंहिताच चालू आहे आणि संक्षिप्त शिवपुराण 110व्या पानावर आपण आता वाचूया. 9व्या अध्यायाचा इथे अंत होतो, शेवट आहे. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले आहेत. आता पहा, 3 हे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आणि हा
कालरूपी ब्रह्म यांच्यापासून वेगळा आहे. म्हणजे 4 झाले. अजून स्पष्ट करतो. एकदा श्री ब्रह्मा आणि श्री विष्णू यांचा एका गोष्टीवर वाद झाला की ब्रह्मा म्हणायचे की मी सृष्टीचा रचनाहार आहे आणि विष्णू तू माझ्यापासून उत्पन्न झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. विष्णूजी म्हणायचे की तू माझ्या नाभिकमलातून निर्माण झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. यावरून या दोघांचं आपापसात युद्ध झालं. या भांडणाचा निकाल लावण्यासाठी ह्या काळरूपी ब्रह्माने त्यांच्या पित्याने त्या दोघांच्या मध्ये एक स्तंभ उभा केला. एका लिंगाची स्थापना केली, तेजोमय स्तंभ, खूप उंच, ज्याचा आदी अंत या दोघांनाही सापडला नाही. तर यांचं युद्ध तर थांबलं आणि स्तंभाचा शोध घेऊ लागले की तो किती लांबरुंद आहे. शेवटी असं सांगितलंय की काही वेळाने शिवरूपातील त्या काळाने प्रतिज्ञा केली होती की माझ्या खऱ्या रूपात मी कधीच कोणाला दर्शन देणार नाही. म्हणून तो कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं रूप धारण करतो, तर कधी शिवाचं रूप धारण करतो. तर तिथं तो शिवाच्या रूपात येऊन प्रकट झाला आणि या दोघांना म्हणाला की पुत्रांनो, तुम्ही स्वतःला विसरला आहात आणि तुम्ही जो सृष्टी आणि स्थितीचा कार्यभार माझ्याकडून घेतला आहे तो तुम्ही तप करून मिळवला आहे. आणि अशाच प्रकारे रुद्र आणि महेश्वरानेही वेगवेगळे विभाग माझ्याकडून घेतले आहेत. आता आपल्याला दाखवतो. विद्वेश्वर संहितेत, हेच शिवपुराण, हे संक्षिप्त शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरने प्रकाशित केले आणि तेच आपण वाचतोय. आधी तुम्हाला जे दाखवलं होतं, हनुमान प्रसाद पोद्दार याचे संपादक आहेत. आता आपण विद्वेश्वर संहिता वाचूया. ही विद्वेश्वर संहिता. आता पृष्ठ नंबर 24 वर थोडी झलक दाखवतो. हे एक तेजोमय लिंग म्हणजे स्तंभ उभा केलाय कालाने या दोघांच्या मध्ये, ब्रह्माजी आणि विष्णूजी. मग तो स्वतः प्रकट झाला. या 25 पानावर आपण वाचूया. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, प्रभू, सृष्टी आणि 5 कृत्यांची लक्षणं काय आहेत हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा कालरूपी ब्रह्म सदाशिव. त्यांचे पिता म्हणाले, माझी कर्तव्य जाणून घेणं अतिशय कठीण आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगतो. ब्रह्मा आणि अच्युत, सृष्टी, पालन, संहार आणि तिरोभाव आणि अनुग्रह ही 5 माझी जगासंबंधी कार्य आहेत, जी नित्य सत्य आहेत. आता 26 पानावर, आता 25 वरचं वाचलं, आता 26 वर. ह्या इथे पहा. पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून ब्रह्मा आणि विष्णूला हा सदाशिव, कालरूपी सदाशिव म्हणत आहे, पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तप करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त करून घेतली आहेत, 2 विभाग प्राप्त करून घेतलेत. हे दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. अशा प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, आता तिथं शिवाच्या रूपात उभा होता हा काल, माझ्या विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर या दोघांनी 2 अन्य उत्तम कृत्ये, हा यात नाहीये, यांनी आहे, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतलेत. यात पहा, 2 तर हे झाले विष्णू आणि ब्रह्मा. पुत्रो, तुम्ही तर स्थिती, सृष्टी आणि स्थिती हे 2 विभाग घेतले आहेत. आणि अशाच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, कारण तेव्हा तो शिवरूपात उभा होता, रुद्र व महेश्वर या दोघांनी 2 इतर उत्तम कृत्ये, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतले. हे 4 झाले. आणि आता 5वा शिव सांगतोय. पुढे पहा. हे स्पष्ट हे काळ सांगत आहे, ब्रह्म सांगतोय, क्षरपुरुष सांगतोय. इकडे पहा. ह्याच म्हणजे 26व्या पानावर आपण वाचत आहोत. विद्वेश्वर संहिता.
इथे पहा, मीच पूर्वी आपल्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकार रूपाने प्रसिद्ध आहे. तो मंगलकारी मंत्र आहे. सगळ्यात आधी माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकटला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देतो. ओंकार वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझे स्वरूप आहे. रोज ओंकाराचं सतत स्मरण केल्यास माझंच निरंतर स्मरण होतं. माझ्या उत्तरेकडील मुखाने अकाराचं, पश्चिम मुखातून उकाराचं, दक्षिण मुखातून मकाराचं, पूर्वेकडील मुखाने बिंदूचं आणि मधल्या मुखातून नादाचं प्रकटीकरण झालं. ह्या 5 अवयवांनी युक्त, अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. गीतेतील 8व्या अध्यायातील श्लोक नंबर 13 मधील गीताज्ञान देणारे हे ब्रह्म, हे क्षरपुरुष श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून सांगतो आहे ओम इति एकाक्षरम. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे. आपला पुत्र विष्णूच्या शरीरात समजा आणि तो सांगत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य परियाती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. माम ब्रह्म, माझ्या ब्रह्मचं केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. उच्चार करून स्मरण करत य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. हे शरीर सोडून जाते वेळी याचं स्मरण करत करत जातो, म्हणजे अंतिम वेळी सुद्धा याचंच स्मरण करत हे शरीर सोडतो. स याती परमाम गतिम, त्याला माझ्या ओम नावाने लाभणारी ती परमगती प्राप्त होते. यावरूनही हे सिद्ध होते की गीताही हा कालच सांगतो आहे, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आता पुढे पहा, यांनी कुठं गडबड केली आहे. अनुवादकारांनी यात चुकीचा मंत्र घातला आहे. आपण हे इथं वाचत आहोत. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. आणि गीतेच्या अध्याय 8 श्लोक क्रमांक 13 मध्येही सांगितलंय ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण माम अनुसमरण य प्रियाती तदम देहम सयाती परमाम गति. आता पहा, इथं यांनी गडबड केली आहे. यांनी ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सांगितला आहे. हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. इथं लिहिलं आहे की या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं अक्षर तयार झालं. हे चुकीचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र चुकीचा आहे. हे शास्त्रविधींचं मनमानी आचरण आहे. असं नाही केलं पाहिजे. पुण्यात्म्यांनो, आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने जवळजवळ साधारण 600 वर्षांपूर्वी हे अमृतज्ञान आपल्या अमृतवाणीतून सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीतून सांगितलं होतं. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत ज्या साधकांनी जी जी साधना केली आहे, कोणी देवतांची पूजा केली, कोणी स्वाध्याय करतात, कोणी प्राणायाम आदी करतात आणि कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करून आपली साधना करतात, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरतात. कोणी स्वाध्याय करतात, गीतेचा नित्य पाठ करतात, कोणी वेदांचं पठण करतात, तर कोणी कुठल्या प्रकारे. म्हणतात सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. पण 4थ्या अध्यायात श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये या यज्ञांचं ज्ञान आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं ज्ञान विस्ताराने दिलं गेलं आहे. ते 4थ्या अध्यायात आहे. 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमधून, म्हणजे जे ज्ञान स्वतः परमेश्वराने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे, ती सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी ब्रह्ममुखाने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीता ज्ञान देणारा म्हणतो मला माहिती नाही. आता पहा, श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केली. जयदयाल गोयंदका यांनी अनुवाद केला आहे.
आता आपल्याला दाखवतो 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक. आता आपण थोडं आधी 4थ्या अध्यायाच्या 25व्या श्लोकापासून सुरू करूया, नीट समजेल. हे पहा, अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद्गीता. ह्या 25व्या श्लोकात म्हटलंय की इतर योगी देवतांच्या पूजनरूप यज्ञाचं योग्य प्रकारे अनुष्ठान करायचे. पर्युपासते म्हणजे पूजन करतात. याचा अर्थ आहे की काही योगी साधक देवतांचं पूजन, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान करतात, पूजा करतात, पर्युपासते. आणि अन्य दुसरे ब्रह्माग्नो म्हणजे ब्रह्माची साधना करतात. ब्रह्म हे आपल्या मतानुसार लिहितायत. आणि यज्ञाद्वारेच आत्मस्वरूपाचं हवन करतात. 26व्या श्लोकात म्हटलंय, अन्य साधक योगीजन म्हणजे साधक श्रोत्र इत्यादी सर्व इंद्रियांचं संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांनाच हे आवर घालण्याचा प्रयत्न करतात. दुसरे कोणी शब्दादी, हे 26व्या श्लोकात 4थ्या अध्यायात, समस्त विषयांना इंद्रिय रूपाच्या अग्नीमध्ये हवन करतात. 27 मध्ये. आणि दुसरे योगीजन इंद्रियांच्या सर्व क्रियांना आणि प्राण्यांच्या सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशित झालेल्या संयम योगरूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे यात सांगितलं की काही लोक आपल्या श्वसन क्रियेचं येता जाता अवलोकन करतात, यालाच आपली साधना मानतात, लक्ष ठेवतात त्यावर. 28 मध्ये म्हटलंय की काही पुरुष द्रव्य संबंधी यज्ञ करणारे, अन्नछत्र चालवणारे, धर्मशाळा बांधणारे, काही जण तपस्या करत राहतात, आणि काही योगरूपी यज्ञ करणारे म्हणजे फक्त आसन, योगासन, योगा करत राहतात, त्यालाच ते आपला मोक्ष मानतात. कितीतरी अहिंसावादी तीक्ष्ण व्रत करणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात, म्हणजे स्वाध्याय करतात. गीतेचं पठण केलं, वेदांचं पठण. 29 मध्ये म्हटलंय, इतर कितीतरी साधक अपान वायूमध्ये म्हणजे प्राणवायूचं म्हणजे प्राणायाम क्रियेला हवन करतात, आणि प्राणवायूला अपानवायूमध्ये. आणि कितीतरी नियमित आहार, अल्प आहार घेणारे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांची गती रोखून प्राणाचं प्राणामध्येही हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणाऱ्या यज्ञांचं ज्ञान असणारे असतात. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 30 पर्यंत आपण वाचलं. याच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की कोणी कुठली साधना करतो, कोणी कुठली साधना करतो, आणि सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. जर त्यांना असं वाटलं की ही साधना योग्य नाहीये, तर ते ती साधना का करतील? तर आता अध्याय नंबर 4च्या श्लोक 31 मध्ये म्हटलंय, जे साधना करतच नाहीत, भक्तीही करत नाहीत, त्यांना ना इथे सुख ना परलोकात सुख. आता अध्याय 4च्या श्लोक 32 मध्ये सांगितलंय की ज्या साधनांचं वर्णन यज्ञाचं 25 पासून 30 पर्यंत केलं आहे, या प्रकारची अनेक प्रकारची विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्ताराने सांगितली आहे. ब्रह्मणमुखे. आता इथे अनुवादकांनी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गडबड केली आहे अज्ञानामुळे. त्यांनी ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला ब्रह्मची वाणी. खरं तर लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, म्हणजे जी वेदांपेक्षा वेगळी आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान वेदांचंच ज्ञान आहे, आणि यात 2 प्रकारचं ज्ञान आहे. एक तर ह्या ब्रह्म क्षरपुरुषाचं स्वतःचं मत आहे, आणि दुसरं वेदांचं ज्ञान आहे. जे वेदज्ञान आहे ते वेदांशी तुलना केलेलं आहे, ते बरोबर आहे. आणि जे युद्ध करायला लावण्यासाठी त्याने काही अटकळबाजी करून सांगितलं की हे माझं मत आहे, अशी साधना जी मध्ये मध्येच सांगितली आहे, तर ते मत, यांचं पण मत कनिष्ठ आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडून समजून घे. याला पूर्ण ज्ञान नाहीये अध्यात्माचं.
गीता ज्ञानदात्यालाही पूर्ण ज्ञान नाहीये हेच सिद्ध होतं. आता पहा 4थ्या अध्यायात 31 आणि 32 श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचलंय. 31 मध्ये फक्त एवढंच म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातील उरलेल्या अमृताचं सेवन करणारे योगीजन म्हणजे शास्त्रानुकूल साधना करणारे ते सनातन. सनातन ब्रह्म यान्ति, गीता ज्ञान देणाऱ्यापेक्षाही कोणीतरी वेगळं आहे ते सनातन ब्रह्म. अविनाशी परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांसाठी, त्यांच्यासाठी तर हा मनुष्य लोकही सुखदायक नाहीये, तर मग परलोक कसा बरं सुखदायक असेल. आता 32 मध्ये 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात त्यांनी इथं गडबड केली आहे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणमुखे. त्यांनी या ब्रह्मणमुखेचा अर्थही चुकीचा लिहिलाय. आणि अशा प्रकारे इतरही अनेक प्रकारचे यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, अनुष्ठानांची जाणकारी, ब्रह्ममुखेचा अर्थ लिहिला वेदाची वाणी, हे चुकीचं लिहिलंय. इथे विचलित झाले ते. आता इथे हे पहा, ब्रह्मनेचा अर्थ आपण पाहूयात सांगितलेला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. पहा पुण्यात्म्यांनो, हे पहा, हा अध्याय नंबर 17वा अध्याय. चला आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. ससाई सर, आपलं नाव आणि थोरात, आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? होलसेल स्टेशनरी शॉप आहे, ते चालवतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बुक सप्लाय वगैरे आहे आणि क्लासेस मुलांचे चालवते, घेते. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? मी गुरुजींची नामदीक्षा डिसेंबर 2004 मध्ये घेतली आहे. तत्पूर्वी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? विष्णू पूजा जास्त करत होतो, श्रीराम भक्त अति होतो आणि घरात बाकीच्याही पूजा ह्या चालूच होत्या. लहानपणापासून नवनाथांची पोथी वाचणं वगैरे, सत्यनारायण महापूजा, श्रावणामध्ये पूर्ण श्रावणामध्ये शिवाची पूजा, ह्या सर्व पूजा लहानपणापासून घरात चालत होत्या आणि त्याच मी करत होते. तर तुम्ही असं सांगत आहात की तुम्ही तत्पूर्वीची महाराष्ट्राची प्रचलित भक्ती साधना आहे करत होतात, पण महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत होऊन गेले. संत नामदेव झाले, संत तुकाराम झाले, संत ज्ञानेश्वर झाले. असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना का निवडली? मी सर्वप्रथम तर संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना ही लगेच निवडली नाही. अगोदरही मी गुरु केलेले होते, कारण जी भक्ती घरामध्ये चालू होती वारकरी पंथातली, त्यातनं त्या पूजा अर्चनांमध्ये एकच आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा मानव जन्म आहे, हा तुम्हाला मुक्तीसाठी मिळालेला आहे आणि सत्य गुरु शोधून, सद्गुरु शोधून आणि त्याच्याकडनं नामदीक्षा घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करू शकता. त्यामुळे मी श्री विश्वानंदजी महाराज म्हणजे आहे त्यांच्या अगोदर त्यांना गुरु केलेलं होतं. परंतु नंतर मी गीता पठण स्वतः करायची, प्रवचन सांगायची, मी मंदिरांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचं वाचन करून दाखवायची. ह्या बऱ्याचशा गोष्टी मला त्याच्यातून आवड आणि अध्यात्माकडे ओढ असल्याने ह्या चालू होत्या. परंतु ज्यावेळी गीताची जयंती आली की पूर्ण गीतेचं पठण करा, वाचन करा हे सांगण्यात आलं. 15व्या अध्यायात गुप्तज्ञान सांगितलेलं आहे. एवढंच गुह्यज्ञान काय आहे हे काही माहित नव्हतं, परंतु सांगितलं एवढंच सांगण्यात आलेलं होतं. तर या पद्धतीने ह्या पूजा चालू असताना औरंगाबादमध्ये असताना मी गुरुजींचा सत्संग आलेला आणि तो 4 दिवसाचा अटेंड केला. त्यावेळी मला फार धक्का बसला मोठा की आपण आजपर्यंत जी श्रीरामाची पूजा करत आलो ती पूर्ण व्यर्थ आहे, विष्णू पूजा ही पूर्ण व्यर्थ आहे.
शेवटी आणि प्रमाणासहित मला त्यांनी सिद्ध करून दाखवलं की जसं गीतेमध्ये 15 अध्याय गुप्त ज्ञान आहे मला माहित होतं, परंतु काय गुप्त ज्ञान आहे हे माहित नसल्याने गुरुजींनी ज्यावेळी ते दाखवून दिले की गुप्त ज्ञान म्हणजे काय आहे, की पहिल्या 4 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेले ऊर्ध्वमूल अधशाखा अश्वत्थं प्रव्रव्ययम् छंदासी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित्। या श्लोकाचा अर्थच अति गहन आहे की वर मूळ खाली फांद्या झालेल्या आहेत आणि हा जो वृक्ष आहे याच्या फांद्यानं सांगणारा तो तत्वदर्शी संत खरा आहे। आणि हे फक्त मला संत रामपालजी महाराजांनी समजावून सांगितलं आणि ज्यावेळी त्यांनी मला हे सिद्ध करून प्रूफ सहित त्यांनी दाखवलं सत्संगामध्ये की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो। श्रीमद देवी पुराणामध्ये ज्यावेळी पूर्णतः ते तिसऱ्या स्कंदात त्यांनी जे पुरावे दाखवले की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देवी दुर्गा आणि काळ पुरुष किंवा त्याला निरंजन असं म्हणतात त्यांची मुलं आहेत, त्यानंतर माझं पूर्णतः म्हणजे जी भक्ती केली होती वाया गेली हे याचा फार मोठं वाईट वाटलं आणि मी शेवटी 5व्या दिवशी सद्गुरूंची ह्या संत रामपालजी महाराजांच्या शरण जाऊन त्यांची नामदीक्षा घेतली। मी ही वारकरी पंथातलीच होते, अक्षरशः म्हणजे आळंदीला पायी यात दिंडी असते तर त्यात 7 दिवसाच्या त्या दिंडीला जायची, त्याच्यानंतर संतांची कीर्तन प्रवचन मी स्वतः त्याच्यात सहभागी होते। परंतु जे ज्ञान संत रामपालजी महाराजांनी पुराव्यासहित जे दिलं किंवा ब्रह्मा विष्णू महेश पूर्ण परमात्मा नाही, पूर्ण परमात्मा तर आणखीच आहे की ज्याचा उल्लेख आणि ज्याच्याबद्दलची माहिती आपली गीतेत सुद्धा आहे, त्यांनी ती दाखवल्यामुळे मी त्यांना शरण गेली। जसं गुरुजींनी आम्हाला गीता आपली जी आहे त्याच्यातल्या 15व्या अध्यायात तर मी आता सांगितल्याप्रमाणे आहे त्यातच क्षर अक्षर पुरुष आणि परम अक्षर पुरुष एकाही संताला किंवा कीर्तनकाराला प्रवचनकाराला सांगता आलेलं नाही कोण आहे म्हणून हे संत रामपालजी महाराजांनी याचा उलगडा करून दिला। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं 11वा अध्याय जो आहे गीतेचा विश्वरूप दर्शन त्यातला 32व्या श्लोकामध्ये हा जो गीतादाता आहे तो स्वतः सांगतोय की मी काळ आहे आणि हा वाढलेला काळ मी वाढलेला आहे आणि तो मी आता इथे खाण्यासाठी प्रवर्तित मी उपस्थित झालोय। जर ज्या विष्णूची मी पूजा करते, ज्या श्रीरामाची मी पूजा करते त्याचाच अवतार जर श्रीकृष्ण आहे आणि तो श्रीकृष्ण गीतेचा संवाद जर मांडलं तर श्रीकृष्णाकडे किंवा विष्णूकडे असं समजा की मी पालन हे कर्तव्य दिलेलं आहे। मग जर जो पालन करतो तोच दुसऱ्यांना कसा खाऊ शकतो ह्याचा फार मोठा मला प्रश्न त्यावेळी गुरुजींनी दाखवल्यानंतर पडला आणि ती सत्यताही पडली। त्याचप्रमाणे वेदांमध्ये अनेक दाखले दाखवले गेले, देवी पुराणाचे दाखले गेले, शिवपुराणाचे दाखवले गेले। आजपर्यंत कोणत्याही संतांनी कीर्तनकाराने कधीही त्यांना दाखवता आलं नाही। फक्त गीतेचं महत्त्व काय तर वाचन करणं हेच त्यांना महत्त्व, परंतु गीता ही नुसती वाचून त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आहे हे मात्र कधी कोणाला कळलं नाही। त्याला कारण म्हणजे यातलं कोणीही पूर्ण गुरु किंवा पूर्ण सद्गुरू नाही आणि यांना माहितीही नव्हती असल्यानं नाही। त्यामुळे हे फक्त आणि फक्त आज तरी मला संत रामपालजी महाराज यांच्या रूपाने पूर्ण गुरु भेटले आणि माझं सगळं जे थोडक्यात जे ज्ञानच नव्हतं फक्त वाचन करणं म्हणजे ज्ञान नव्हे, त्यातलं खरं ज्ञान सांगून आणि पूर्ण भक्ती दाखवून सत्शास्त्रानुसार सगळ्यात महत्त्वाचे ते भक्ती देतात आणि त्याला सगळे आधारही त्यांच्याकडे आहेत, पुरावे आहेत। त्या पुराव्यानुसारच ते सद्भक्ती देतात आणि सत्शास्त्रानुसार भक्ती करायला सांगतात की ज्यामुळे मानव जो कोणी घेईल ही भक्ती त्याचं पूर्ण कल्याण सगळ्यात मोठा फायदा तर मोक्षप्राप्तीच होते। कारण मीही त्याच कारणासाठी गुरु केले होते आणि त्याच कारणासाठी गुरुजींकडे आले। कारण ज्यावेळी वारकरी पंथ होते त्यावेळी काकडारती वगैरे म्हणताना फक्त आम्हाला असं सांगितलं जायचं गेला नरदेह कैसा भगवंत, परंतु भगवंत कोण आणि पूर्ण पूजा कोण देता येईल ही फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराज यांनी ते सांगितले होते मला। जसे तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती देतात आणि पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर भक्ती सांगतात, तरी या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाले का? सर्व लाभ तर म्हणजे ज्या दिवसापासून मी गुरुजींच्या शरणामध्ये जाऊन आणि नामदीक्षा घेतली हा मंत्र जाप चालू केला, मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सगळ्यांच्या आपल्या मानेमध्ये ज्या 12 रिब्ज असतात माझ्या 13 रिब्ज आहेत तर त्या 13 रिब्ज असल्या कारणाने मला उजव्या हाताने जास्त काम
करता येत नव्हतं आणि येतही म्हणजे लहानपणापासूनच येत नव्हतं. मी जास्त हेवी वजन जे असतात ते उचलू शकत नव्हती किंवा आणखी जास्त वेळ कोणतंही त्या हाताने मी काम करू शकत नव्हती. नाहीतर माझा हात सुजायचा आणि लगेच प्रॉब्लेम व्हायचा. नंतर मला अक्षरशः हात सुद्धा वर नेता येत नव्हता. कधी इतका मोठा प्रॉब्लेम माझ्या हाताला झालेला होता. सगळ्यात महत्त्वाचं तर माझं ते जे आहे हाताचं दुखणं विना मी डॉक्टर कोठारीची ट्रीटमेंट घेतली होती त्यासाठी. नंतर हे दुखणं जे आहे माझं विना मेडिसिन आणि हे पूर्णतः बदललं. आजपर्यंत मी आमचं पुस्तकांचा व्यवसाय असल्याने पुस्तकांचे वह्यांचे गठ्ठे जरी उचलले किंवा काहीही हेवी काम केलं तरीही त्या हाताला आतापर्यंत काही प्रॉब्लेम मला झालेला नाही. तसंच दुसरा लाभ सगळ्यात मोठा म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये स्वाईन फ्लूची साथ खूप मोठी आली होती त्यावेळी माझे मिस्टर त्यांना स्वाईन फ्लू झाला होता आणि त्या एवढ्या मोठ्या आजाराशिवाय विदाऊट एनी मेडिसिन ते 8 दिवस अगोदर घरात होते आणि त्यावेळी 3 फीटवर लगेच माणसाला त्याची लागण व्हायची. आम्ही सगळा परिवार एकत्र होता. माझा छोटा मुलगा फक्त 3 वर्षाचा होता आणि तो बाबाशिवाय झोपत नसायचा. त्यांच्याजवळ झोपून किंवा आम्ही सगळे एकत्र असून सुद्धा आम्हाला कोणालाही कोणताही प्रॉब्लेम न दाखवता आणि त्यांचा स्वाईन फ्लू सुद्धा हा नंतर लक्षात आणून आणि तोही इतर लोकांपेक्षा हार्डली 3 दिवसात तो बरा झाला होता की ज्यावेळी डॉक्टरांना सुद्धा ते बिलीव्ह होत नव्हतं. विशेष म्हणजे हा आजार होण्याच्या अगोदर मला 3 वेळा परमानंटली म्हणजे हे संकटाची जाणीव करून दिली होती. 3 वेळा मला यमाचे दूत स्वप्नात दाखवून आम्हाला दोघांनाही घेरलेलं दाखवलं होतं आणि मालिकचे जे काही पांढऱ्या वेशातले जे होते लोक त्यांनी आमच्यावरती सुरक्षा केलं होतं आणि त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यावर ससाहेब असं नाव लिहिलं होतं त्या ड्रेसवर. या पद्धतीने म्हणजे तो एक फायदा झाला. त्याच्यानंतर छोटे मोठे फायदे तर खूप होतात. संकट येताना दिसतात परंतु त्यांचं असं कधी झळ पोचली नाही आणि ते प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतात म्हणजे होतातच. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी गुरुदीक्षा घेतली किंवा नामदीक्षा घेतली त्यापासून आपल्याला आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत. तर या अनुषंगातून आपण सर्वसामान्य जनतेला काही संदेश देऊ इच्छिता? संदेश तर फक्त सद्गुरू देतात आणि ते देतील. मी फक्त एवढंच सांगू शकते सगळ्या संतांना सगळ्यात प्रथम तर जे कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्या सगळ्यांना माझी विनम्र आणि विनम्र अशी विनंती आहे की कृपया आपले शास्त्र आपली गीता कारण वारकरी पंथात गीता आणि ज्ञानेश्वरी यांना अतिशय आणि तुकाराम यांना बेस मानतो. यांच्यावरच तो भरपूर कीर्तन किंवा प्रवचन करत असतो. तर त्या सर्व संतांना माझी विनम्र अशी प्रार्थना आहे कृपया हे आपले सगळे सद्ग्रंथ प्रथम समजून घ्या. सत ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत सांगा आणि आता सध्या फक्त संत रामपालजी महाराज हे जगद्गुरू आहेत आणि जगद्गुरू एकच असतात. तर त्यांची नामदीक्षा घेऊन सगळ्यांनी आपलं कल्याण करावं आणि हा संतांनी सुद्धा हे आपले खोटे प्रचार किंवा जे काही आहे ते थांबवून आणि गुरुजींच्या शरणात जाऊन आणि लोकांचंही अहित होण्यापासून वाचवावं. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर आज बऱ्याच चॅनलवर गुरुजींचे सत्संग चालू आहेत. त्या सत्संगांच्या खाली एक पट्टी मोबाईल नंबरची वगैरे चालू असते. तो स्क्रोल जो आहे त्याच्यावरून तुम्ही कोणत्याही नंबरला जर फोन केला तर तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही नामदान केंद्रातून नामदीक्षा घेता येऊ शकते. आणि आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये काय काही तालुक्यांमध्ये सुद्धा ही नामदीक्षा सेवा उपलब्ध आहे. ही आणि या सेवेसाठी 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येत नाही. कारण हे सत ज्ञान आणि सत भक्ती देणं हेच फक्त संत रामपालजी महाराजांचं मिशन आहे. आणि सगळ्यात मोठं आज त्यांचं मिशन म्हणजे हुंडा विरोधी आणि भ्रष्टाचार विरोधी हे खूप मोठं मिशन आज सगळीकडे चालू आहे. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952.
आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952